मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत गंगेचे महात्म्य। तर हे पद्यपुराण खूप महत्त्वाचे आहे। याच्या छोट्या छोट्या कथा आलेल्या आहे, छोटे छोटे महात्म्य आलेले, पूजा पाठ कशी करायची, संपूर्ण माहिती छोट्या छोट्या कथांची, काही पुराणांची असे या कथा आलेल्या आहेत। तर आज गंगेचे महात्म्य या व्हिडिओच्या माध्यमाने आपण ऐकणार आहोत। श्री पद्यपुराण तुमच्यापर्यंत बरेच काही पद्यपुराण पोचलं आणि तुम्ही श्रवण केलं आणि तुमच्या गावाच्या कमेंट्स आल्या। कोणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमा केला। शिव महापुराण भाग 1 एका महिन्यामध्ये 1.25 लाख लोकांनी ऐकले, 1 घंट्याचा व्हिडिओ। तर सर्वांसाठी मी धन्यवाद करते आणि कमेंटसुद्धा केल्या तुम्ही तुमच्या गावाच्या, छान छान गावाच्या। तर सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद करते। असेच माझ्या चॅनलला पुढे घेऊन जा। तुमच्या आशीर्वादाने माझं चॅनल पुढे जाईल आणि मला प्रोत्साहन मिळेल, कथा करण्यासाठी आत्मविश्वास वाढवेल। कारण की जो प्रोत्साहन करतो, आत्मविश्वास वाढवतो, त्यालासुद्धा पुण्य लागते। तर तुमच्यामुळेच मी या कथा करत आहे आणि मला असं वाटतं की मी कथा कराव्या, मला खूप आवड आहे। मी माझ्याच अगोदर कथा पुराणं अगोदरपासून मी 5वीत होती, छोटी होती 10 वर्षाची, तेव्हापासून मी कथा वाचत आहे। तर छंद झालेला आहे। तर मग माझ्या मुलीनेच मला आयडिया दिली असे की तू मम्मी तुला एवढ्या कथा करायला आवडतात, वाचायला आवडतं, तर तू लोकांना ऐकव, ते पण खूप छान पुण्याचं काम आहे। तर मग मी असाच एक व्हिडिओ कोरोनामध्ये शिवलीला अमृताचा 11वा अध्याय टाकून दिला होता घरी बसल्या बसल्या। तर एकच अध्याय माझा मिलियनमध्ये चालला गेला, 10 लाखामध्ये। तर मग मी त्यानंतर 4-6 महिन्यांनी मग दुसरा व्हिडिओ सुरू केला होता की माझा हा व्हिडिओ तो खूप छान गेला। मग तिने मला प्रोत्साहन दिले की कर, तुझ्यामध्ये गट्स आहे, तुझ्यामध्ये जे काही कला आहे तू ती बाहेर काढ। तर कला काढण्यासाठी तिने, माझ्या मुलीने प्रोत्साहन दिले आणि त्यानंतर तुम्ही सर्वांनी मला प्रोत्साहन दिले, तुमच्या कमेंट्स आणि गावाच्या नावांनी मला प्रोत्साहन मिळाले। तर प्लीज तुमच्या खूप खूप मी मनापासून धन्यवाद करते। फायनान्शियल वगैरे माझं एकदम चांगले आहे। माझी मुलगी डॉक्टर आहे, मुलगा बी फार्मसीमध्ये, हॉटेल आहे, हार्डवेअर आहे, घराने सर्व चांगलं आहे। पार्लर वगैरेसुद्धा मी चालवते, असं काहीच नाही। पण हा माझा छंद आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत हा कथा या पोचवते। तर प्लीज माझ्या या कथांना एक कमेंट्स, लाईक, शेअर नक्की करा। तर आता आपण आज गंगेचे महात्म्य आपण ऐकणार आहोत। तर गंगेचे काय महात्म्य? गंगा या नावाचं निस श्रवण मात्रे सर्वे पापाचे पर्वतच्या पर्वत जळून भस्म होतात। अशा या गंगेचे महात्म्य आपण अंघोळ करायच्या वेळेस फक्त हर हर गंगे बोलले तरी आपले हर हर बोलताच सर्व कष्ट दूर होतात, सर्व दुःख दारिद्र्य दूर होतं, काल दूर होतो। अशा या गंगेचे महात्म्य आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गंगा भगीरथी कशी धरतीवर आलेली देवी भागवत पुराणमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे। तरी पण नवीन जे व्ह्यूअर्स आले, भाविक भक्त आले आहेत, तर त्यांना परत मी सांगते आहे की किती पुराणं शालिनी भक्तिसागरवर आहेत। तर तुम्ही सर्च करा, श्री गणेश पुराण, श्री शिव महापुराण मराठी हिंदी, विष्णू पुराण मराठी हिंदी, देवी भागवत पुराण मराठी, हरिवंश पुराण हिंदी आणि आता हे चालू आहे पद्यपुराण। तर हे पद्यपुराण मराठीमध्ये आहे। तर तुम्ही असे 5-6 पुराणं ऐकू शकतात। स्वयंपाक करता करता बायका ऐकू शकतात, जर तुम्हाला पूजा करता करता ऐकायला वेळ असेल तर तुम्ही तेव्हा ऐकू शकतात, तुम्ही जेव्हा फ्री टाईममध्ये तर तेव्हासुद्धा ऐकू शकतात। तर असे पुराणांचं ज्ञान ज्यांच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे, ज्यांनी पुण्य खूप काही कमवून घेतलेलं आहे, त्यांनाच हे पुराणं ऐकायला वेळ लागेल, छंद लागेल आणि आवड होईल। सहजासहजी हे पुराणं कोणालाच आवडत नाही। खूप काही क्वचित असे लोक आहेत की त्यांनाच हे पुराणं आवडतात आणि माहिती आवडते। तर आपण गंगेचे महत्त्व आज या व्हिडिओच्या माध्यमाने श्रवण करणार आहोत। शालिनी भक्तिसागर कथा, ते पण माझंच चॅनल आहे, ते पण तुम्ही सर्च करा, तिकडे पण व्हिडिओ चांगले चांगले येतात, तर त्याला पण सबस्क्राईब करा। श्री गणेशाय नमो नमः। गंगा महात्म्य। आपल्या संतानाच्या संगोपन आई जशी अत्यंत मनापासून करते, तसे गंगा माता सर्व प्राणीमात्रांना आपल्या संतानाप्रमाणे समजून संगोपन करते। गंगा मातेचा महिमा
अनन्यसाधारण आहे, जो कायम गंगा मातेच्या सहवासात राहतो. या अंघोळ करताना जो गंगा मातेचे नाव घेते, हर हर गंगे, त्याला काशी क्षेत्रामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि गंगा या नावाचं स्मरण श्रवण आणि पठन केल्याने त्याची सर्व पापे जळून भस्म होतात आणि त्याला काशी तीर्थाचे पुण्यफळाची प्राप्ती होते. जो कोणी या गंगाच्या महात्म्याचे अध्यायसुद्धा श्रवण करेल आणि त्याचे त्याच्या चेहऱ्याचे दर्शन घेईल तरी समोरच्याचे पापे जळून भस्म होतील. त्याच्या शरीराला स्पर्श मात्र त्याचे सर्व पापे जळून भस्म होतील आणि प्रगती व्हायला सुरुवात होईल. तर अंघोळीच्या पाण्यात 1 बूंद रोज गंगाजल नक्की टाका. ज्या तीर्थस्थानाहून तुम्ही गंगा आणलेली असेल, या कुठलं तीर्थ आणलं असेल, त्याच्यात 1 ढक्कन तुम्ही थोडं पाणी ॲड करा आणि हर हर गंगे बोललं तरी ते पाणी गंगाजल बनून जातं. आणि गंगा, यमुना, सरस्वती अशा तिघी नद्यांचे स्नान केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. जो मुखामध्ये ओम नमः शिवाय, हर हर गंगे, गळ्यामध्ये रुद्राक्ष आणि कपाळी त्रिपुंडी भस्म असे बोलतो या असं करतो, त्याला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती. गंगा, त्रिपुंडी भस्म कपाळावर, रुद्राक्ष, यमुना, सरस्वती, मुखामध्ये ओम नमः शिवाय. तर अशा या तिघी नामस्मरणाचा अर्थ असा आहे की त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. म्हणून कपाळी त्रिपुंडी भस्म, मुखामध्ये ओम नमः शिवाय, गळ्यामध्ये रुद्राक्ष घालतात. म्हणजे आपल्याला दररोज त्रिवेणी संगमात स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. रुद्राक्ष जेवढा छोटा असतो तेवढा अति महत्त्वाचा असतो आणि तो अति म्हणजे चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह ऊर्जा करून देतो. आपल्या शरीरावर ज्यावेळेस टच होतो रुद्राक्ष, तर आपल्याला रोग आदी व्याधी निगेटिव्ह ऊर्जा संपूर्ण दूर होतो, कोणाची नजर लागत नाही. भगवान विष्णूच्या सहवासात अनेक देव असतात, तर स्वतः भगवान विष्णू हे गंगा मातेच्या सहवासात असतात. जी व्यक्ती धर्मानुसार आचरण करत नाही, वेदशास्त्र उपनिषदे यांना मानत नाही, त्यांना कधीही आत्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. असे लोक दुराचारी बनतात, ते पापी बनतात. अशा व्यक्ती गंगे मातेच्या सहवासात आल्यास तरी त्याची पापे नाहीशी होतात. जो व्यक्ती गंगा मातेच्या नुसत्या सहवासात सुद्धा आले तरी सुद्धा त्याची पापे नाहीशे होतात. त्याच्यातील सात्विक वृत्ती जागृत होण्यास मदत होते, पॉझिटिव्ह ऊर्जा त्याला मिळते. आपल्या इंद्रियांमध्ये जी चंचलता असते, आपल्या शरीरामध्ये, इंद्रियांमध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये, ज्या हातांमध्ये जे इंद्रिय आहे, जे आपल्या पोटांमध्ये, आपल्यामध्ये शरीरामध्ये जे इंद्रिय आहेत, तर ती चंचलता असते. आपल्या इंद्रियामध्ये जी चंचलता असते त्यामुळे अनेक वाईट कर्म प्राणीमात्रांच्या हातून घडतात. त्यामुळे होणारे वाईट परिणाम गंगा स्नानाचे नष्ट होतात. गंगा मातेला मोक्षदायिनी असे म्हटले गेले आहे. गंगा मातेचे जल अत्यंत पवित्र मानले जात आहे. गंगा मातेचे जे जल आहे ते अत्यंत पवित्र मानले गेले आहे. त्या जलात स्नान केल्याने जिवंतपणीच मनुष्य मुक्त होतो. ज्यावेळी मनुष्य मनपूर्वक शुद्ध अंतकरणाने गंगेच्या जलात स्नान करतो त्यावेळी त्याला अनेक देवी देवतांचे आशीर्वाद लाभतात. अनेक कोट्यावधी क्षेत्राची पुण्यफळाची प्राप्ती होते. हजारो महारुद्र अभिषेक केल्याची प्राप्ती होते. वैकुंठ लोकाची प्राप्ती होते, शिवलोकाची प्राप्ती होते आणि दररोज महारुद्र अभिषेक केल्याची पुण्य मिळते. दररोज गंगा मातेचे नामस्मरण केल्याने आणि पापे पण जळून भस्म होतात. अनेक प्रकारचे श्रेष्ठ पुण्य तो प्राप्त करतो आणि अनेक देवी देवतांचे आशीर्वाद त्याला मिळतात. त्यामुळे गंगाच्या जलामध्ये स्नान करावे. वायुदेवाने गंगा मातेचे वर्णन केले. देवलोक, भूलोक व अंतरिक्षामध्ये जी 3.5 कोटी तीर्थक्षेत्र आहेत ते तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतल्याने पुण्य, जे अंतरिक्षामध्ये 3.5 कोटी तीर्थ आहेत तर त्या तीर्थक्षेत्राचे दर्शन फक्त गंगा मातेच्या सहवासात या गंगा जल पाण्यात टाकल्याने 3.5 कोटी तीर्थ केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. हा अध्याय फक्त श्रवण केला तरी त्याला 3.5 कोटी तीर्थ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. वायुदेव गंगा मातेला म्हणाले, हे गंगा माता, तुझा उगम भगवान विष्णूच्या चरणापासून झाला आहे. तू त्रिपदगामिनी आहे, तू धर्मदायिनी आहे. माझा तुला मनपूर्वक साष्टांग नमस्कार आहे. तू माझ्यासह सर्व जगताचे कल्याण कर. गंगा स्नान करताना कोणता मंत्र बोलावा? गंगा स्नान याने गंगा स्नानामध्ये काशीमध्ये तुम्ही गेले आहे तर गंगा स्नान करत आहे. या आपल्या घरच्या बाल्टीत स्नान करण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल टाकला आहे तर कोणता मंत्र म्हणावा? ओम नमो गंगाय विश्वरूपिणी नारायणो नमो नमः.
ओम नमो गंगाय विश्वरूपिणी. गंगा माता काय आहे? विश्वरूपिणी. नारायणो नमो नमा, म्हणजे गंगा माता ही नारायणाच्या चरणापासून उगम झालेली आहे, विष्णूंच्या चरणापासून झालेली आहे. गंगा माता तुझा उगम विष्णूच्या चरणापासून झाला आहे, म्हणून तुला विश्वरूपिणी नारायणो नमो नमा. ओम नमो गंगाय, ओम नमो गंगाय विश्वरूपिणी नारायणो नमो नमा. 3 वेळा हा मंत्र म्हटला म्हणजे आपले सर्व पापे श्रवण केले म्हणजे जळून जातील. म्हणजेच हे विश्वरूप साक्षात नारायण स्वरूप असलेल्या गंगा मातेला माझा नमस्कार असो. असे केल्याने अनेक शुभ गोष्टी आणि अनेक कोटी तीर्थफळाचे पुण्याची प्राप्ती होते आणि मनुष्याचा उद्धार होतो आणि 3.5 कोटी तीर्थ केल्याचे पुण्य मिळेल. गणेशाचा त्रिपुरासुरावर आता विजय कसा झाला, ही छोटीशी कथा होती गंगा मातेची. पूर्वी त्रिपुरासूर, गणेशाचा त्रिपुरासुरावर विजय. पूर्वी त्रिपुरासूर नावाचा एक उन्मत्त दैत्य होता. तो फार शूरवीर होता. युद्ध कौशल्यामध्ये तो निपुण होता. तो आपल्या शक्तीचा उपयोग अधर्माचा प्रसार करण्यासाठी करायचा. यज्ञ यागादी सात्विक कर्मामध्ये वैविध्य आणायचा. ऋषीमुनींना त्रास द्यायचा. अनेक वेळा त्याच्याशी युद्ध करून देखील देवसैन्य त्याच्याकडून हार पत्करत होते. अशा वेळी सर्वजण मिळून देवांचा अधिपती गणपतीजवळ गेले. गणपतीला त्रिपुरासूर दैत्याला ठार करण्याची विनंती केली. गणपतीने सर्व देवांची इच्छा मान्य केली आणि युद्ध करणार हे समजतात त्रिपुरासूर युद्धाच्या ठिकाणी आपली सेना घेऊन उपस्थित झाला. गणपती देखील देवसैन्यासह त्रिपुराची वाट बघत होता आणि गणपतीला उद्देशून त्रिपुरासूर म्हणाला, हे गणपती, बरे झाले की तू स्वतःच माझ्याबरोबर युद्ध करण्यास आला. तुझे पिता शंकर यांनी माझा पिताचा वध केला होता. तेव्हापासून माझ्या मनात त्याच्याविषयी सूड भावना होती. आज या ठिकाणी मी तुला ठार करून माझ्या पित्याचा वधाचा सूड उगवणार आहे. हे ऐकून गणपती म्हणाला, हे त्रिपुरासुरा, माझे पिता भगवान शंकर यांनी तुझ्या पिताचा वध केला, कारण तुझे पिता दैत्य आहेत. तुझ्याप्रमाणे ते देखील जगतामध्ये अधर्म आणि पापांचा प्रसार करू बघत होते. त्यांनी देवांना अतिशय त्रास दिला. हे सर्व मला माझ्या पिताश्रींनी सांगितलं आहे. आता मी देखील तुझा वध करून जगताला तुझ्या त्रासापासून मुक्त करणार आहे. हे ऐकल्यावर त्रिपुरासुराची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने युद्धाची घोषणा केली. त्याने आपले धनुष्य उचलले व गणपतीवर 10 बाण एकदम सोडले. गणपतीने देखील त्रिपुरासुराच्या बाणांना चोख प्रत्युत्तर दिले. गणपतीने आपल्याकडील अधिक बाण सोडून त्रिपुरासुराने सोडलेले बाण नष्ट केले. त्रिपुरासुर व गणपतीमध्ये घनघोर युद्ध चालू झाले. कधी गणपती त्रिपुरासुराचे बाण परतावून लावी तर कधी त्रिपुरासुर गणपतीचे बाण परतावून लावी. अशा वेळी भद्र व सुभद्र दैत्य गणपतीवर धावून गेले. त्यांनी गणपतीवर गदा प्रहार करण्याचा प्रयत्न केला, परंतु गणपतीने आपल्या बाणांनी त्यांना रोखले व जखमी केले. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या सैनिकांना जखमी हत्यांना औषधोपचार बरे करण्यात येत होते. त्रिपुरावर देवांवर अतिशय घातकी हल्ला करत होते. देवसैन्याला त्रिपुरासुराला रोखणे अवघड वाटू लागले. अशा वेळी गणपतीने पुन्हा आपल्याकडील धनुष्याने त्रिपुरावर अनेक बाण सोडले. त्रिपुरासुराने देखील गणपतीवर चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु गणपतीच्या तेजस्वी बाणापुढे त्रिपुरासुराचा टिकाव लागेना. गणपतीने पुन्हा काही तेजस्वी बाण त्रिपुरासुरावर सोडले. यावेळी त्रिपुरासुराला त्याचे प्रत्युत्तर देणे शक्य झाले नाही. गणपतीचे काही बाण त्रिपुरासुराच्या वर्मी लागले. त्याच्याकडील धनुष्यबाण उडून पडले. अत्यंत जखमी अवस्थेत तो खाली कोसळला. अशा परिस्थितीत गणपतीने त्रिपुरासूर दैत्याला ठार केले. हे पाहून सर्व देवांना ऋषीमुनींना अत्यंत आनंद झाला. त्याने गणपतीचे पूजन केले. भगवान शंकर व पार्वती माता तेथे आले. त्यांनी देखील गणपतीचे कौतुक केले. अधर्माचे निखंदन होऊन पुन्हा एकदा धर्माचे उत्थान झाले. सूर्य महात्म्य. वैश्यपान ऋषी व्यासमुनी मुनींना म्हणाले, सूर्य आकाशात नेहमी उगवतो. हा सूर्य कोण आहे हे कृपया मला कथन करावे. हे ऐकून व्यासमुनी म्हणाले, ब्रह्मदेव हा सृष्टी निर्माण करता आहे. या ब्रह्मदेवाचे जे तेज आहे याला सूर्य असे म्हटले जाते. सूर्याला साक्षात ब्रह्मामय असे म्हणतात. सूर्यदेवाच्या पूजनाने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 गोष्टी प्राप्त होतात. यामुळे ते सर्व जगताची निर्मिती होते. त्याच्या प्रकाशामुळे सर्व जगताचे पालन पोषण होते, तसेच रक्षणही होते. सूर्यमंडळामध्ये सध्या स्वरूपाची जी देवी आहे तिला गायत्री, सावित्री, वेदजननी या विविध नावांनी ओळखली जाते. जमिनीवर ज्या काही गोष्टी पडतात त्या सूर्यप्रकाशामुळे पवित्र बनतात. सूर्यप्रकाश हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सूर्यप्रकाश आहे म्हणून माणूस आपले जीवन योग्य मार्गाने व्यतीत करू शकतो. सूर्य उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सूर्याच्या उपासनेमुळे सर्व
प्रकारच्या रोगातून मुक्तता होऊ शकते. सूर्याच्या उपासामुळे दृष्टीदोष नाहीसा होऊन पुन्हा स्पष्ट दिसू लागते. दुःख व दारिद्र्य दूर होते व सुख समृद्धीची वृद्धी होते. फार पूर्वीपासून आतापर्यंत विविध रूपे धारण केली आहेत. अनेक प्रकारच्या देवी देवता अनेकविध रूपांमध्ये आहेत, परंतु त्यांचे सहजासहजी दर्शन आपल्या नेत्रांनी होऊ शकत नाही. पण सूर्यदेव यांचे साक्षात दर्शन घेता येते, कारण रोज ते पूर्वेला उगवतात. सूर्यदेव हे प्रत्यक्ष दर्शन देणारे देव आहेत. रूप, रस व गंध तो आपल्यामध्ये निर्माण करतो. सूर्याच्या तेजस्वी किरणाचा उपयोग करून अनेक महान अस्त्रे निर्माण केली. सुदर्शन चक्र, अमोघ दंड, त्रिशूळ, खडग, शूल इत्यादी विविध देवांची शस्त्रे सूर्यकिरणापासून तयार केलेली आहेत. सूर्य पृथ्वीपासून जरी लाखो योजने दूर आहे, तरी त्याच्या अस्तित्वाचा फार मोठा उपयोग या पृथ्वी तलावावरील सजीव तसेच निर्जीवांना आहे. त्याच्या कृपेमुळे या जगातील अनेक काही कार्य सफळ होत असतात. आता खंड दुसरा, भूमिखंड. शुक्लाचे स्वामींच्या तीर्थयात्राहून आगमन. भगवान श्री विष्णू बोलू लागले, हे राजा, कृकलवेश्य सर्व तीर्थांची यात्रा करून आपल्या लोकांबरोबर आनंदाने घराकडे आले. ते विचार करीत होते, माझ्या या जगामध्ये जन्माला येणे सफल झाले आहे. माझे सर्व पितर आता स्वर्गाला जातील. असा विचार करीत असतानाच एक महाकाय पुरुष त्यांच्या समोर प्रकट झाला आणि ते म्हणाले, हे वेश्या, तुझे पुण्य उत्तम नाही. तुला तीर्थयात्राचे फळ मिळणार नाही. तू व्यर्थही एवढा त्रास घेतलास. हे ऐकून शुकल वैश्य दुःखाने पीडित झाला. ते म्हणाले, आपण कोण आहात? मला तीर्थाची फळे का मिळणार नाही? धर्म म्हणाला, जो पुरुष पुण्यप्रद पतिव्रता पत्नीला सोडून एकटाच धर्म करण्यासाठी बाहेर जातो, त्याचा सर्व धर्म व्यर्थ जातो. सदैव पतिव्रताचे पालन करणारी गुणवती पुण्यवती महासती स्त्री ज्याची पत्नी आहे, त्याच्या घरात सदैव देवता निवास करतात आणि पितर त्यांच्या घरात राहून सदैव त्यांच्या यशाची इच्छा करतात. गंगा इत्यादी पवित्र नद्या, सागर, यज्ञ, गायी, ऋषी संपूर्ण तीर्थ हे त्याच्या चरणाजवळ सदैव राहतात. पुण्यमयी पत्नीच्या संयोगाने गृहस्थ धर्माचे पालन उत्तम प्रकारे होते. या जगात गृहस्थ धर्म सोडून दुसरा धर्म नाही. गृहस्थ आश्रमाला सोडून दुसरा कोणता आश्रम नाही. ज्याच्या घरी साध्वी स्त्री असते, त्याच्या घरी मंत्र, अग्निहोत्र, संपूर्ण देवता सनातन धर्म वास्तव्य करून असतात. याप्रमाणे जो पत्नीशिवाय आहे, त्याचे घर जंगलाप्रमाणे आहे. साध्वी पत्नीच्या समान कोणते तीर्थ नाही, पत्नीच्या समान कोणते सुख नाही. जो आपला धर्म परायण सती नारीला सोडून तीर्थाला जातो, तो मनुष्याप्रमाणे अधम आहे. घर धर्माचा परित्याग करून जो जातो, त्याला धर्माचे फळ मिळत नाही. आपल्या पत्नीला बरोबर न घेतल्यामुळे तू जी काही तीर्थयात्रा केलीस ती व्यर्थ आहे. पत्नी जी अमृता समान अन्न देते, त्याने तृप्ती प्राप्त होते. पत्नीशिवाय जो धर्म करतो तो निष्फळ होतो. त्यावेळी शुक्लाने विचारले, माझ्या पितरांना कशा प्रकारे स्वर्ग प्राप्त होऊ शकेल? त्यावेळी धर्माने सांगितले, तू आता आपल्या घरी जा. तुझी पत्नी शुक्ला तुझ्याशिवाय अतिशय दुःखी झाली आहे. तिला शांत कर, तिच्या हातून श्राद्ध कर, आपल्या घरीच पुण्यतीर्थाचे स्मरण कर आणि श्रेष्ठ दैवतांचे पूजन कर. त्यामुळे तू केलेली तीर्थयात्रा सफल होईल. भगवान विष्णू म्हणाले, हे राजन, धर्म जसे आले तसे निघून गेले. ते ऐकून बुद्धिमान कृकल आपल्या घरी आले. त्यानंतर घरी राहून पत्नीसह श्रद्धापूर्वक श्राद्ध, देवळ आणि पुण्यधर्माचे अनुष्ठान केले. हे पाहून देवता आणि पित्तर मुनिगण अवकाशातून घरी आले. त्यांनी दोघांची स्तुती केली आणि त्यांनी सांगितले, तुझे सर्व भावे कल्याण हो. तू आपल्या पत्नीसह वर माग. कृकुलाने विचारले, हे देवतांनो, माझ्या कोणत्या पुण्याईमुळे आणि तपश्चर्येमुळे आपण येथे आम्हास वर देण्यासाठी आला आहात? इंद्राने सांगितले, तुझी पत्नी पूर्ण पतिव्रता आहे. तिचा सदाचाराचा महिमा ऐकून स्वामीचे डोळे भरून आले. आपल्या कृपेने धर्म तसेच सत्य माझ्या घरामध्ये सदैव वास्तव्य करू देत. श्री विष्णू म्हणाले, हे राजन, पती पत्नींवर फुलाचा वर्षाव केला, मधुर आणि पवित्र संगीत ऐकवले. जो कोणी हे परमापावन चरित्र ऐकेल तो सर्व पापांपासून मुक्त होईल. पती पत्नीच्या बरोबर सुखी राहून निरंतर आनंदाचा भाव अनुभव घेईल. ययातीच्या शरीरात वृद्ध अवस्थेचा प्रवास. सुकर्मा सांगू लागले, पीपल महाराज ययाती कामदेवाचे गीत, नृत्य आणि ललित हास्याने मोहित होऊन स्वतःचे स्वरूप विसरून गेले. ते हात पाय न धुता आसनावर बसले. ही अवस्था पाहून वृद्धावस्था व कामदेवाने राजाच्या शरीरात प्रवेश केला. त्यावेळेपासून राजा ययाती त्याच्या मनात अनेक विषयाचा भोग घेण्याची लालसा निर्माण झाली. एके दिवशी ते शिकार करण्यासाठी वनात गेले. त्यावेळी त्यांच्या समोर एक अतिशय सुंदर असे हरिण आले. ययाती राजा त्या हरणाच्या मागे लागला, परंतु त्या हरणाने राजाला खूप लांब आणले आणि ते हरिण अंतर्धान पावले. त्यानंतर राजा सरोवराच्या काठी आला. त्याने त्यातील
मधुर जल प्राशन केले। त्या ठिकाणी त्याला मधुर संगीत ऐकू आले। त्याचा शोध घेत राजा एका विशाल भवनाजवळ आला। त्या ठिकाणी एक स्त्री गायन करीत होती। राजाने तिचे गायन ऐकले आणि तिला विचारले, तू कोणाची मुलगी? मी नहुषाचा मुलगा आहे। माझा जन्म चंद्रवंशातील आहे। पृथ्वीच्या 7 द्वीपावर माझा अधिकार आहे आणि माझे नाव ययाती आहे। या ऐकून त्या सुंदरीने आपल्या सखीला राजाला उत्तर देण्यास सांगितले। सखी म्हणाली, ही रतीची कन्या आहे। हिचे अश्रुबिंदुमती आहे। माझे नाव विशाला आहे। मी वरुणाची कन्या आहे। माझी सुंदर सखी योग्य वराच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करीत आहे। ययाती म्हणाले, आता माझी बोली ऐका। ही सुंदर मुखाची रती कुमारीने माझा पती रूपाने स्वीकार करावा। ती जी जी इच्छा प्रकट करेल ती वस्तू मी तिला आणून देईन। विशाला म्हणाली, हे राजा, तिचे मन काय आहे हे ऐकून घ्या। तिची इच्छा आहे की चिरतारुण्याने युक्त, सर्वज्ञ, महापराक्रमी, वीर, देवराजाच्या सन्मान, तेजस्वी, धर्माचे आचरण करणारा, त्रिलोक पूजित आणि सर्व गुण संपन्न अशा पुरुषाचा पती म्हणून स्वीकार करेल। ययाती म्हणाला, मी या सर्व गुणांनी युक्त आहे। मी तिचा योग्य पती होऊ शकतो। वृषाली म्हणाली, हे राजन, आपण पुण्यमयी आणि तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आहात। मी ज्याच्या गुणाचे वर्णन केले ते सर्व गुण आपल्याकडे आहे, परंतु एका दोषामुळे माझी सखी आपणास स्वीकारू शकत नाही। आपल्या शरीरात वृद्धावदने प्रवेश केला आहे। त्यातून आपण जर मुक्त झालात तर आपली पती म्हणून स्वीकार करेल। यासाठी हे राजा, आपण आपले वृद्धत्व आपल्या मुलाला द्या आणि त्याचे तारुण्य आपण घ्या। ययाती म्हणाला, तू सांगितलेल्या आज्ञेचे मी पालन करीन। तेथून तो आपल्या घरी आले आणि आपल्या मुलास म्हणाला, तू माझे वृद्धत्व घे आणि तुझे तारुण्य मला दे। मुलगा तुरु म्हणाला, मी आपल्यासाठी सर्व काही करू शकतो, परंतु आपणास तारुण्य प्रदान करू शकत नाही। राजाने चिडून त्याला शाप दिला की तू अर्ध अधर्मयुक्त आणि पापी होशील। ते बोलून राजा तेथून निघून गेला। राजा आता दुसऱ्या पुत्राकडे आला। यदूला हात जोडून म्हणाला, मी आपणास माझे तारुण्य देऊ शकत नाही। त्यामुळे ययाती निराश झाला। तेव्हा यदूने विचारले, आपण मला शाप का दिला? ययाती म्हणाला, विष्णू ज्यावेळी तुझ्या वंशामध्ये अंशसहित अवतार घेतील त्यावेळी तुझे कुल पवित्र होईल। राजा ययातीने शर्मिष्ठांचे पुत्र पुरूला बोलावून सांगितले, पुत्रा, तू माझी वृद्धावस्था ग्रहण कर। पुरू म्हणाला, हे राजा, मी आपल्या आज्ञेचे पालन करेन। आपली वृद्धावस्था द्या आणि माझे तारुण्य आपण ग्रहण करा। हे ऐकून राजा अतिशय प्रसन्न झाला। राजा आता 16 वर्षाचा तरुण दिसू लागला आणि तो त्वरित अश्रुबिंदुमतीच्या जवळ आला। तेव्हा त्याच्या मनामध्ये कामदेवाने संचार केला होता, मी माझी वृद्धावस्था सोडून तारुण्यावस्था प्राप्त करून आलो आहे। आता माझा स्वीकार कर। अश्रुबिंदुमती म्हणाली, शर्मिष्ठा आणि देवयानी या सवती असताना मी आपणाबरोबर प्रपंच कसा करणार? ययाती म्हणाला, तू मला प्राप्त झाल्यावर मी दुसऱ्या स्त्रीला ग्रहण करणार नाही। त्यामुळे तू पृथ्वीच्या सर्व राज्याचे उपभोग घेशील। सुकर्मा म्हणाले, परमधर्मात्मा राजा ययाती याप्रमाणे चिंता करीत होते। त्यावेळी रतिकुमारी देवी अश्रुबिंदीने सांगितले, हे राजा, अन्य प्राकृत मनुष्याप्रमाणे आपण दुःखी होऊन चिंता का करत आहे? राजा म्हणाला, मी स्वर्गाला गेलो तर सर्व प्रजा दीन होईल। असे सांगून राजाने आपल्या पुत्र पुरूला म्हणाले, माझ्या सांगण्याप्रमाणे तू धर्माचे पालन केलेस। आता माझी वृद्धावस्था परत दे आणि युवावस्था परत घे। सर्व राण्याचा तू उपभोग घे। धर्माचे रक्षण कर आणि अधर्माचा त्याग कर। ब्रह्म जाणणाऱ्या ब्राह्मणाचे पूजन कर, कारण सर्व लोकांमध्ये तू पूजनीय आहे। सदैव देश काष्ट परिस्थिती पाहून दान करावे। त्याचप्रमाणे शत्रूवर विश्वास ठेवू नये। धर्माला अनुसरून यज्ञ करणे, आपल्या मनाला ताब्यात ठेवणे, स्त्री, खजाना आणि सैन्य यावर कधी विश्वास ठेवू नये। प्रजेला हवी ती वस्तू नित्यान देत राहणे, प्रजेच्या योग्य प्रकारे पालन पोषण करणे, दुसऱ्याचे धन आणि दुसऱ्याची स्त्री याबद्दल कधीही मनामध्ये वाईट विचार करू नये। वेदशास्त्राचे सदैव चिंतन करावे। अस्त्रशस्त्राच्या अभ्यासामध्ये मन लावावे। आपल्या पुत्राला अशा प्रकारचा आशीर्वाद देऊन राजसिंहासनावर बसवले। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांनी सर्वांनी मिळून मिसळून राहावे। आजपासून हा महाभायू पुरू आपल्या सर्वांचे रक्षण करेल। मी याला आपल्या सर्वांसमक्ष राजसिंहासनावर बसवले आहे। प्रजा म्हणाली, आपण सत्यप्रिय, ज्ञानविज्ञान संपन्न आणि पुण्यवंत आहात। सत्याचे पालन करणारे महान पुरुष आहात। आपल्या हातून धर्माचे अनुष्ठान केले गेले आहेत। आपल्याशिवाय दुसरा कोणताही पुरुष धर्माचे पालन करणारा आम्ही पाहिला नाही। आता आम्हाला इथे राहण्याची काही आवश्यकता नाही। आम्ही आपणाबरोबर परलोकात येण्यास तयार आहे। प्रजेचे हे विचार ऐकून राजाला अतिशय आनंद झाला। तुम्ही सर्वजण पुण्यात्मा आहात। हे ऐकून राजाला अतिशय आनंद झाला। तुम्ही सर्वजण पुण्यात्मा आहात, माझ्याबरोबर यायला हरकत नाही। यामध्ये काही अत्यंत होते, पण त्यांच्या हृदयात भगवान विष्णूबद्दल भक्तिभाव होता। गळ्यामध्ये तुलसी दलाच्या माळा घातल्या होत्या। सर्वांचे सर्व विष्णुप्रिय आणि पुण्यात्मा होते। त्यांनी महाराजांच्या बरोबर दिव्य लोकाची यात्रा केली। राजा ययाती सर्वांना घेऊन इंद्रलोकामध्ये आले। तेथे देवता, गंधर्व, किन्नर आणि चारण देव
राज इंद्र त्याच्या समोर आले आणि त्याने म्हणाले, महाराज, आपण सर्वांचे स्वागत असो, आपण आमच्याकडे आनंदाने या. राजाने सांगितले, हे राजा, प्रथम आपले दर्शन करून आम्ही ब्रह्मलोकी निघालो आहोत. ब्रह्माने त्याचा सत्कार केला आहे. ब्रह्माजीच्या सांगण्यावरून पारंबी शिवलोकी गेले. तेथे शंकर पार्वतीने त्याचे स्वागत केले. भगवान शंकर म्हणाले, माझ्यामध्ये आणि मध्ये काही फरक नाही आहे. राजा म्हणाला, ब्रह्मा, विष्णू आणि शिव यातील अभिव्यक्तीने परमात्मा नटलेला आहे. नहुषनंदन ययातीने भगवान नारायणाचे दर्शन घेतले. नारायणाच्या वृक्षस्थलावर श्रीवत्सचे चिन्ह होते. चिन्ह शोभून दिसत होते आणि ते लक्ष्मीच्या बरोबर गरुडावर विराजमान होते. राजा ययातीने आपल्या पत्नीसह दुःख नाहीसे करणाऱ्या नारायणांना नमस्कार केला. राजा म्हणाला, आपण माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर मला कायमचा आपला दास बनवा. भगवान विष्णू म्हणाले, तू पत्नीसह माझ्या लोकांमध्ये वास्तव्य कर आणि त्याप्रमाणे ययातीने विष्णू लोकांमध्ये निवास केला. सुकर्मा सांगू लागली, या जगामध्ये आई वडिलांसमान कोणते दैवत नाही. आई वडिलांची सेवा जो करतो त्याला गंगा स्नानाचे पुण्यफळाची प्राप्ती होते. माता ही सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ मानली जाते. जो पुत्र आई वडिलांना रागावून बोलतो त्याला नरकाची प्राप्ती होते. म्हणून जो आई वडिलांना सेवा करतो, ह्या त्यांची खूप काही पूजा अर्चना करतो, नमस्कार करतो, तर त्याला शिव पर्वतावर, शिव कैलासावर फेरी मारण्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. तर मित्रांनो, हे राहिले इथे ययातीचे छोटीशी कथा होती. आता महर्षी चव्हाण कथा. कुंजल पक्षाचे आपल्या पुत्राला उपदेश. वेन म्हणाले, कृपया आपण आता मला गुरुजी तीर्थांचा महिमा सांगा. भगवान विष्णू म्हणाले, राजा, गुरुतीर्थ सर्वात उत्तम तीर्थ आहे. गुरूंच्या आज्ञाप्रमाणे वागून शिष्याचे सर्व भाव कल्याण होऊन जाते. गुरुच्यामुळे मोक्षाची प्राप्ती होते. ज्याप्रमाणे सूर्य जसा जगत व्यापाराला चालना देतो आणि त्रैलोक्य उजळून टाकतो, त्याप्रमाणे सद्गुरू सदैव प्रकाश देत असतो. सद्गुरू हे सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. सद्गुरूच्या सान्निध्यात मन, वाणी आणि शरीर पवित्र होऊन जाते. भार्गव वेशामध्ये उत्पन्न महर्षी चव्हाण ऋषी श्रेष्ठ ऋषी होते. त्यांनी एकदा विचार केला होता की पृथ्वीवरील सर्वांमध्ये ज्ञान संपन्न होईल. असा विचार करत ते तीर्थयात्रा करू लागले. अनेक तीर्थात त्यांनी स्नान केले. अनेक मंदिरात जाऊन परमपवित्र दर्शन घेतले. फिरत असताना त्यांनी एका वृक्षाखाली विश्रांती घेतली. त्या झाडावर एक पोपट बसला होता. त्या पोपटाचे नाव कुंजल होते. कुंजल अतिशय ज्ञानी होता. तो आपल्या पत्नी व मुलांसह कथा सांगत होता. त्याचा एक पुत्र त्याला म्हणाला, मला उत्तम प्रकारचे ज्ञान द्या आणि त्यानंतर ध्यान, व्रत आणि भगवंताच्या शतनामाचा उपदेश करा. कुंजल म्हणाला, मी तुला उत्तम प्रकारचा उपदेश करतो. ज्याप्रमाणे दिवसा संपूर्ण घराला प्रकाशमान करतो, त्याप्रमाणे कैवल्य स्वरूप ज्ञानमय आत्मा स्थिर आहे. त्याला कोणाचा आधार नाही, कारण तोच सर्वांचा आधार आहे. आत्मा हा कोणाचा मित्र नाही आणि शत्रू नाही. ज्यावेळी इंद्रिय सर्व विषयांचा भोग त्यागून देतात, त्यावेळी फक्त आत्मा राहतो. त्याला कैवल्य स्वरूपाची प्राप्ती होते. या अवस्थेत तो निष्प्रिय व निश्चल होऊन आपल्या तेजाने प्रकाशमान होतो. तो आपला आत्मा केवळ ज्ञान स्वरूप आहे. आता मी तुला भगवान विष्णूच्या ध्यानाचे वर्णन सांगतो. ते ध्यान दोन प्रकारचे आहे, निराकार व साकार. निराकार ध्यान केवळ ज्ञान रूपाने होते. योगयुक्त महात्मा परमेश्वराच्या साक्षात्कार प्राप्त करून घेतात. त्यांची सर्व इंद्रिय कार्यक्षम असतात. चराचर जगातील लोक त्यांची पूजा करतात. त्यांना जीभ नसते पण ते बोलू शकतात. त्यांना त्वचा नाही परंतु स्पर्शाचा अनुभव घेऊ शकतात. त्यांचे स्वरूप सतचिद्ध आनंदमय आहे. ते सर्व व्यापक, सगुण, निर्गुण आणि निर्मल आहे. ते गुणांच्या आज्ञेमध्ये राहत नाही परंतु भक्ताच्या अधीन राहतात. ते सर्वमय आणि सर्व व्यापक आहेत. याप्रमाणे जो परमात्माच्या सर्वमय स्वरूपाचे ध्यान करतो तो अमृता समान, सुखदायी आणि आकाररहित परमपद मोक्षाला प्राप्त होतो. आता परमेश्वराच्या साकार ध्यानाचा विचार सांगतो. तो सूर्य समान तेजस्वी चतुर्भुज देवताचा स्वामी आहे. शंख, चक्र, गदा, पद्य यांनी सुशोभित असतो. त्याचे विशाल रूप, सुंदर नेत्र आणि कौस्तुभमणी त्यांची शोभा वाढवतात. त्याच्या कानातील कुंडल रत्नखचित असते. ते गरुडावर आरूढ झालेले असतात. ते जगताचे स्वामी होय. जो कोणी अशा प्रकारचे भगवंताचे पूजन करेल, पठण श्रवण करेल हा अध्याय, तो सर्व पापांपासून मुक्त होईल. त्याच्यासाठी जो एकादशी व्रत करतो तेवढे पुण्य त्याचे वाढत राहील. निस्ते हा अध्याय श्रवण मात्रे त्याला संपूर्ण एकादशी केल्याचे पुण्य प्राप्त होईल. याप्रमाणे मानवाने अत्यंत एकाग्रतेने अशा भगवंताचे चिंतन करावे. प्रतिदिन यांचा जप करणाऱ्याला या गंगा स्नानाचे फळ प्राप्त होते. त्यामुळे अत्यंत एकाग्रतेने त्याचा जप करावा. जो अशा प्रकारे मधुसूदनाची पूजा करतो त्याला भगवंताच्या समोर शतनाम स्तोत्र वाचतो त्याला परमगतीची प्राप्ती होते. कुंजलने उपदेश देण्यास सुरुवात केली. बेटा, प्रत्येक भोगास शुभ व अशुभ कारण आहे.
पुण्यकर्माने जीवाला सुख लाभते आणि पापकर्माने दुःखाचा आलेख वाढतो. सुख आणि दुःख हे दोन्ही आपण केलेल्या कर्माचे फळ होय. कर्माचे फळ भोगून त्यांचा नाश होत असतो. या जगात विषय ही एक मोठे विघ्न आहे. वार्धक्य आदी अवस्थामध्ये याचा उपद्रव होत असतो. प्रारब्धाला जीवाच्या सुखदुःखाला उत्पादक मानले आहे. शेतकरी जसा शेतामध्ये बी पेरतो तसे त्यांचे फळ उगवत असते. चोल देशामध्ये सुभाऊ नावाचा एक राजा होता. जैमिनी नावाचे ब्राह्मण त्याचे पुरोहित होते. त्यांनी एकदा राजाला सांगितले, दानाच्या प्रभावाने सुख प्राप्त होते. दानाच्या आधारे मानवाला चांगला जन्म प्राप्त होत असतो. दानाच्या आधारे या लोकी उत्तम कीर्ती प्राप्त होते. त्यावेळी राजाने विचारले, हे द्विजश्रेष्ठा, दान आणि तपस्या यामध्ये काय काय कठीण आहे? परलोकामध्ये कशाच्या आधारे फळ प्राप्त होते? जैमिनी म्हणाला, राजा, दानापेक्षा श्रेष्ठ दुसरे काहीही नाही. जे न्यायाने मिळवलेले धन असेल ते श्रद्धापूर्वक सुपात्रास दान केले पाहिजे. श्रद्धा देवी धर्माची कन्या आहे. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. दानाच्या वेळी मधुर आणि पवित्र बोलणे आवश्यकता आहे. यासाठी हे राजा आपण सदैव अन्नदान करावे. हे ऐकून सुभाऊ म्हणाला, आता मला स्वर्गाच्या गुणांचे वर्णन करावे. त्यावेळी जैमिनी म्हणाला, जे सत्याच्या मार्गावरून वाटचाल करतात ते शूर, क्षमाशील, याज्ञिक तसेच दानदूर आहेत. हेच लोक स्वर्गाला जाऊ शकतात. दुसऱ्याची संपत्ती पाहून मनामध्ये द्वेष, असंतोष निर्माण होणे ही गोष्ट स्वर्गामध्ये घडू शकते. ब्रह्मलोकाच्या वरती श्री विष्णूचे परमपद आहे. यालाच परब्रह्म असे म्हणतात. विषयासक्त अज्ञानी पुरुष तेथे जाऊ शकत नाही. दंभ, लोभ, भय, क्रोध, दोह, द्वेष अशा माणसांना तेथे प्रवेश नाही. जे ममता आणि अहंकार यापासून रहित आहेत ते जितेंद्रिय आहेत. योग साधक तेथे प्रवेश करतात. सुभाऊ म्हणाला, मला स्वर्गाची इच्छा नाही, परंतु विष्णुपदाला जाण्याची इच्छा आहे. त्यावेळी जैमिनी म्हणाला, यज्ञामध्ये अन्न, वस्त्र यांचे दान करावे आणि न्यायाने मिळवलेल्या संपत्तीचे दान करावे. दानाने ज्ञान प्राप्त होते आणि ज्ञानाने सिद्धी प्राप्त होते. सुभाऊ म्हणाला, मनुष्य कोणत्या कर्माने नरकामध्ये जातो आणि सुकर्माने स्वर्गाची प्राप्ती होते याचा उपदेश करावा. जैमिनी म्हणाला, जे कोणी मोहित होऊन आपल्या ब्राह्मण तत्वाला विसरतो, जे नास्तिक असून धर्माची मर्यादा ओलांडतात ते नरकात जातात. जे दुसऱ्याचे धन देण्याचा प्रयत्न करतात, या दुसऱ्याचे धन लुटतात, या दुसऱ्याच्या धनावर त्यांची नजर असते ते पण नरकात जातात. जे दुसऱ्याच्या मार्गावर काटे टाकतात, या कोणी पुढे जात असेल या त्याची प्रगती व्हायला नको पाहिजे या त्याचे पाय खेचतात ते लोकसुद्धा नरकात जातात. जे संयमरहित असतात ते नरकाला प्राप्त राहतात. आता स्वर्गात जाणाऱ्या लोकांचे वर्णन. जो कोणी सत्य आहे, तपाचा आहे, ज्ञान आहे, ध्यान आहे, स्वाध्याय आहे, त्यांच्या अंगी दया हा शब्द आहे, क्षमा हा शब्द आहे, सत्वगुण आहे. या कोणाला कोणी दारी आलेलं आहे त्याला घासभर देण्याची त्यांची इच्छा आहे. या दाराशी कोणी गाय आली, या दाराशी कोणी कुत्रा आले, या कोणी कावळा आलाय, या दाराशी कोणी भिकारी आलेलं आहे, या कोणी दाराशी कोणी मागायला आलेलं आहे, त्याला ते घासभर देतात, त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. असे धर्माचे आचरण करतात त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. जे शुद्ध भावनेने भजन करतात, जो कोणी शुद्ध भावनेने पुराणं ऐकतात त्याला जो कोणी खूप श्रद्धा आणि विश्वासाने मन ध्यान लावून पुराणं ऐकतात त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. आई वडिलांची जो कोणी सेवा करतो त्याला तर खूप वर्षापर्यंत स्वर्गाची प्राप्ती राहते. त्याला वैकुंठ लोक, शिवलोक, रुद्रलोक, कैलासाला फेरी मारल्याचे पुण्य लोक, त्यांचे पित्तर नरकात राहत नाही. जो आई वडिलांची सेवा चाकरी करतो, पाय दाबतो, आई वडिलांचे नमस्कार करतो, आई वडिलांना उलट बोलत नाही, त्यांना सुद्धा खूप काळपर्यंत स्वर्गामध्ये राहायला मिळतं. साधूची संगती करतात, जो साधू संत आहेत त्यांच्याशी प्रेमाने बोलतात त्यांना सुद्धा ते स्वर्गाची प्राप्ती होते. जो मंदिरात जातो, जो ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो, जो अंघोळीच्या वेळेस हर हर गंगे म्हणतो, जो सूर्याची उपासना करतो, जो लक्ष्मीच्या मंत्राची उपासना करतो, जो गणेश पुराणाचं श्रवण करतो, जो शिव महापुराणाचे श्रवण करतो, जो पद्य पुराणाचे श्रवण करतो, 18 पुराण जेवढे आहेत तेवढ्यांचे जो कोणी श्रवण करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. आणि जो कोणी निंदा नसेल ती करत नाही, जो कोणी कोणाचे मन दुखत नाही त्याला सुद्धा स्वर्गाची प्राप्ती होते. जे सद्गुरूची मनोभावे सेवा करतात, जे अन्नदान वाढवतात, जो कोणाला पोटाला अन्न नाही या कपडे नाही त्याला अंगाला घालायला आणि पोटभर अन्न नाही त्याला सुद्धा जो कोणी गुपित अन्नदान करतो त्याला सुद्धा स्वर्गाची प्राप्ती होते. जे दयाळू आहे, सरळ वृत्तीचे आहे, ज्याच्या मनात कपट चपट नाही, त्याचं मन एकदम साधं सरळ आहे, त्याला काहीच माहिती नाही की कपट चपट दिखावा काय आहे, त्याला सुद्धा स्वर्गाची प्राप्ती होते. जे सदाचारी आहे, मनुष्य स्वर्गाला जातात. सर्वांमध्ये समान रूपात परमेश्वराला भरलेला आहे ते सुद्धा स्वर्गाला आचरण करतात आणि स्वर्गाशी प्राप्त होतात. ज्याचा आत्मा एकदम शुद्ध झालेला आहे, ज्याच्या आत्म्यामध्ये परब्रह्म, परमपिता, जगतपिता,
जो श्रीकृष्ण भगवान, विष्णू भगवान, स्वामी समर्थ महाराज जे जितके देवाला बसतो, जो तो ज्याच्या त्याच्या देवाला बसतो तरीसुद्धा त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. कुंजल म्हणाला, राजा सुबाहू म्हणाले, मी धर्माचे आचरण करीन आणि स्वर्गाची प्राप्ती करीन. त्यानंतर कुंजलने विजलाला परमपवित्र असे श्री वासुदेव भिधान ऋषी आणि ओंकार देवता आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या स्तोत्राचे मूल मंत्र आहेत. हे विष्णू परमधाम आहे. तर जो कोणी घरामध्ये सकाळ संध्याकाळ चातुर्मासामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या स्तोत्राचं पठन करतो, श्रवण करतो, तरी त्यांना सर्व पापापासून मुक्ती होऊन स्वर्गाची प्राप्ती होते. जो परमपावन पुण्यस्वरूप वेदांचा ज्ञाता, वेद मंदिरे विज्ञाचे आदान तथा यज्ञाचे आश्रय आहे, त्या प्रणय स्वरूप परमात्म्याला मी नमस्कार करते आणि परमात्म्याला प्रार्थना करते की आम्हाला स्वर्गाची प्राप्ती होते. जे काही चूकभूल झाली असेल ती माफ करून आम्हाला स्वर्गाची प्राप्ती करा. आणि जे माझे भाविक भक्त आहेत, जे माझे सर्वजण एवढे पुराण श्रवण करतात, व्हिडिओ ऐकतात, कथा ऐकतात, त्यांना पण विष्णू भगवान स्वर्गाची प्राप्ती करो अशी मी विष्णू भगवानाला प्रार्थना करते आणि शतशत कोटी साष्टांग नमन करते. जो महान, कांतिवान, अत्यंत उत्साही, मोहनाशक, सर्व जगत व्यापक तथा गुणातीत आहे, जे प्राणायोग्य, ऐश्वर्य एवं कल्याणाची वृद्धी करत आहे, समताच्या भावाला निर्माण करण्यासाठी धर्माचा सदधर्माचा प्रचार करीत आहे, त्या प्रणय स्वरूप परमाश्वाला मी साष्टांग नमस्कार करते. आणि सर्व चुका सर्व माझ्या भक्तांच्या पोटात घाल, सर्व चुकांनी सर्वांना स्वर्गाची प्राप्ती कर असे मी विष्णू भगवानाला प्रार्थना करते. आणि कैवल्य स्वरूप वरदाता भगवंताला मी प्रणाम करते. त्या ओंकार स्वरूप रूप परमेश्वराला मी नमस्कार करते आणि जे मोक्षाचे द्वार आहेत त्याला मी नमस्कार करते. व्यापक विश्वाचे ज्ञाता आहे, विज्ञान स्वरूप परमपदरूप शिव, कल्याणयुक्त गुणांयुक्त शांत एवं प्रणय स्वरूप ईश्वराला मी साष्टांग नमस्कार करते. जो आनंदाचे मूल स्तोत्र आहे, केवळ अद्वितीय तथे शुद्ध हंस स्वरूप आहे, कार्य कारण रूप जग हे ज्याचे स्वरूप आहे, जी गुणाचा नियता तथा अथा महान प्रत्याने परिपूर्ण आहे, त्या वासुदेवाला मी नमस्कार करते. जे सूर्य समान तेजस्वी आहे, जे इंद्रियाशिवाय देखील विषयांचा अनुभव घेतात, त्या वासुदेवाला मी शरण आली आहे. केवळ ज्ञानही नाही, ज्याचे स्वरूप आहे त्या भगवान वासुदेवाला मी शरण जाते. ज्याला पाहून देवतागण मुक्त होतात, त्या भगवान वासुदेवाला मी शरण जात आहे. जे सत्याचे आश्रय आणि सत्व गुणांमध्ये स्थित आहे, त्या भगवान वासुदेवाला मी शरण जाते. त्याच्या दर्शनान मात्रे आणि वासुदेवाचे नाम श्रवण मात्रे सर्व प्रकारच्या आदी व्याधी नष्ट होऊन पापांचा नाश होऊन स्वर्गाची प्राप्ती हो. देवता, सिद्ध, मुनी तसेच नागराज, वासुकी इत्यादी सदैव वासुदेवाचे स्तवन करीत असतात. जो खूप भाग्यवान आहे तो वासुदेवाचे स्मरण करतो, विष्णू पुराण पद्य पुराणाचे श्रवण करतो, त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. स्तवन सदैव सुरू आहे. जे साम गानाला नित्य उत्सुक असतात, हे ऐकून देवता पण लीन होतात. अशा या ओंकार स्वरूप परमेश्वरास मी साष्टांग सर्व भावे नमस्कार करते. भगवान विष्णू म्हणाले, धर्मात्मा कुंजलाने चौथा पुत्रास विचारले, आहार आणण्यासाठी तू कोणत्या ठिकाणी जातोस? भगवान विष्णू म्हणाले, धर्मात्मा कुंजलाला चौथ्या पुत्रास म्हणाला, तू आहार आणण्यासाठी कोणत्या ठिकाणी जातोस? तेथे तू कोणते अपूर्व गोष्ट पाहिली अथवा ऐकली आहे ते मला सांग. कपिंजल म्हणाले, मी जी अपूर्व गोष्ट पाहिली मी ती तुम्हाला सांगत आहे. एके दिवशी मी कैलास पर्वतावर गेलो होतो. तेथे मला एक अद्भुत दृश्य पाहण्यास मिळाले. त्या ठिकाणी मला अद्भुत दृश्य दिसले. एक स्त्री एका दगडावर बसली होती. तिचे केस खुले होते. दिव्य कन्या होती. कोण होते हे मला माहीत नाही. हिमालयाची कन्या पार्वती का समुद्र मंथनातून निघालेली लक्ष्मी हे मला माहिती नाही. पिताश्री, मी दृश्य पाहिले. आपण ज्ञानी आहात, तरी कृपया हे दृश्य काय आहे ते मला सांगावे. कुंजल म्हणाला, हे जे अद्भुत दृश्य तू पाहिलेस ते देवतांनी रचलेले होते. एकदा राजा नहुष याने लढाईत महापराक्रमी हुंड नावाच्या दैत्याचा वध केला. त्या दैत्याचा पुत्र विहुंड होते. त्याला ज्या वेळी कळले की राजाचा वध झाला आहे त्यावेळी तो तर अतिक्रोधमयान झाला. त्या देवताचा वध करण्यासाठी तपस्या करू लागला. त्या प्रजेला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यावेळी इंद्र आणि इत्यादी विष्णू जवळ जाऊन सारा वृत्तांत कथन केला. भगवान विष्णू म्हणाले, मी पापी हुंडाचा नाश केला. विष्णू मायारूपी एका सुंदर तरुणीचा देह धारण घ्याला. विहुणाला तिचा मोह आवरता आला नाही. माया म्हणाली, अनेक कमल फुलांनी शंकराची आराधना करावी आणि माझ्या गळ्यात कमळाची माळा घालावी. विहुंड म्हणाला, मला अट मंजूर आहे. तो शुक्राचार्य यांच्या जवळ आला आणि म्हणाला,
मला कामोद वृक्षाचे ठिकाण कृपया सांगा. शुक्राचार्य म्हणाला, हरिद्वारमध्ये एका तीर्थामध्ये कामोद नावाचे गाव आहे. हे विश्वकर्माने बनवले आहे. तेथे एक अत्यंत सुंदर स्त्री राहते. तिला तू हसवले तर तुझे काम होईल. कपिंजलाने विचारले, पिताश्री, त्या फुलांचा कोणता गुण आहे? कामोद कोण आहे? ती कोणाची पुत्री आहे? कुंजल म्हणाला, समुद्र मंथनाच्या देवी कामोद प्रकट झाली होती. ती अमृताच्या कहरीपासून निघाली आहे. त्या मुलीच्या तोंडातून हसतात सुंदर रंगाचे फूल निर्माण होतात. या फुलांनी पूजा जर केली तर देवता संतुष्ट होतात. ती सुंदरी ज्यावेळी दुःखी होऊन रडते त्यावेळी डोळ्यातील अश्रूंना तिची फुले होतात. त्यावेळी नारद तेथे प्रकट होतात आणि विहुंडला सांगतात, डोळ्यातून हसताना जी फुले पडतात त्यापेक्षा दुःखात असताना डोळ्यातून जे अश्रू पडतात ती फुले जमा कर. त्या फुलांच्या साह्याने तू शंकरांना वश करून घे. त्याप्रमाणे देवीच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूतून निर्माण झालेली फुले पाण्यात वाहत होती. ती फुले विहुंडने गोळा केली आणि त्याच्या साह्याने ती शंकराची आराधना करू लागली. त्यावेळी देवी प्रकट झाली आणि म्हणाली, हे पापी, हे फूल कामदेवाच्या रण्यातून उत्पन्न झाले आहे. दिव्य फुलाच्या ऐवजी तू दुःखातून निर्माण झालेल्या फुलांनी शंकराची आराधना करत आहे. हा फार मोठा अपराध आहे. त्यावेळी विहुंडाने तलवार काढून मारण्यासाठी धावला. त्यावेळी ब्राह्मणाच्या रूपामध्ये असलेली भगवती परमेश्वरी क्रोधित झाली. तिच्या मुखातून हुंकार प्रकटला आणि विहुंड हा जमिनीवर पडला. त्यावेळी त्याचे मृत शरीर पाहून इतर सर्वांना आनंद झाला. ए मुला, गंगेच्या काठावर दुःखाने व्याकुळ झालेली ती स्त्री म्हणजे कामोद होती. तिच्या रुदनाचे हे कारण होते. तू हे सर्व रहस्य मला विचारलेत म्हणून मी तुला हे संपूर्ण काही सांगितले. भगवान विष्णू म्हणाले, हे राजा, धर्मात्मा आणि महाज्ञानी कुंजल आपल्या पुत्रांना सांगून थांबला. त्यावेळी वृक्षाच्या खाली द्विजश्रेष्ठ चौव्याण्याची त्या महाशुकला सांगितला, आपण कोण आहात? आपणास हे अतिंद्रिय ज्ञान कसे प्राप्त झाले? कुंजला म्हणाला, सिद्ध पुरुष, मी आपणास जाणतो. आपले कुळ, उत्तम गोत्र, विद्या, तप आणि प्रभावाने मी परिचित आहे. आपण ज्या उद्देशाने पृथ्वीवर विचरण करत आहात, श्रेष्ठ व्रताचे पालन करणारे ब्राह्मण आपले स्वागत करत असता. अव्यक्त परमात्म्यापासून ब्रह्माजीचा प्रादुर्भाव झाला. त्यांनी प्रजापती भृगू प्रकट झाले, जे ब्रह्माजी समान गुणांनी युक्त आहेत. भृगूपासून शुक्राचार्य यांचा जन्म झाला आहे. ते संपूर्ण धर्म आणि अर्थशास्त्र तत्त्वज्ञ आहेत. त्याच्या वंशात आपण जन्मग्रहण केला. पृथ्वीवर आपण चौव्यन नावाने प्रसिद्ध आहात. आता माझा परिचय सांगतो. मागील जन्मी कश्यपातीच्या कुळामध्ये एक ज्येष्ठ ब्राह्मण उत्पन्न झाले होते. त्यांचा वेदांचा अभ्यास होता. ते धर्माने वागणारे होते. त्यांचे नाव विद्याधर होते. ते केळ, कुळ, शील आणि गुण यांनी युक्त होते. त्यांना 3 मुलगे होती, वसुशर्मा, नामशर्मा आणि धर्मशर्मा. मीच धर्मशर्मा होय. वडिलांनी मला गुरुगृही जाऊन विद्या शिकवायला सांगितले आणि विद्येने सुख प्राप्त होते, यश आणि अतुलनीय कीर्ती प्राप्त होते. दुःखाचे मूळ कारण घालवण्यासाठी विद्या प्राप्त करणे आवश्यक आहे. रोज तू इकडे तिकडे फिरण्यामध्ये वेळ घालवतोस, त्यामुळे तुझी हानी होत आहे. हे ऐकून मी गुरुच्या गृही जाण्याचे निश्चित केले. गुरुच्या घरी जाऊन काय करावे? मी स्वर्गाला कसा प्राप्त होईल? मला मोक्ष कसा मिळेल? असा विचार करीतच मला वार्धक्य आले. एके दिवशी मी एका मंदिरात बसलो होतो. अकस्मात तेथे एक महात्मा प्रकट झाले. ते निरहारी होते आणि स्वतःच्या आनंदामध्ये मग्न होते. ते दयालू आणि जितेंद्रिय होते. मी त्यांना शरण गेलो आणि त्यांच्या चरणकमलावरती माझे मस्तक ठेवले. त्यांनी विचारले, तू असा उदास का दिसत आहे? त्यावेळी मी म्हणालो, मला सारे वैभव प्राप्त आहे, तरी पण मला शांती नाही. आता मला तुम्ही तुमच्या चरणाचा आश्रय द्यावा. हे सिद्ध महात्मा म्हणाले, ज्ञानाला कोणताही आकार नसतो. ज्ञान हे परमेश्वराचे स्वरूप आहे. ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही. ज्ञानाने परमेश्वराचे स्वरूपाचा साक्षात्कार प्राप्त होतो. ज्ञानाला हातपाय वगैरे काही नाही, तरी पण ते सर्वच गतिशील आहे. सर्व भूमी पाताळ तिन्ही स्थानांवरती ते व्यापक आहे. ज्याची बुद्धी दूषित आहे ते त्याला जाणू शकत नाही. ज्ञान प्राणी मात्राच्या हृदयामध्ये स्थित असून सुद्धा काम, मोह, दोष यांना दग्ध करते. यासाठी अस्तित्वाचा नाश केला पाहिजे. शांतीमूलक ज्ञान निर्मल तथा पापनाशक आहे. यासाठी तू शांती धारण कर. ही शांती सर्व सुखांना वाढवणारी आहे. शत्रू आणि मित्र यांच्यामध्ये समान भाव ठेवते. आपल्या इंद्रियांवर विजय प्राप्त कर. निसंग, नुपुस्त्रीय आसक्तीचा नुपुस्सीय होऊन एकांत स्थानामध्ये राहावे. यामुळे सर्वांना प्रकाश देणारा ज्ञानी होशील. एके ठिकाणी बसून देखील तू त्रिभुवनाचे ज्ञान प्राप्त करू शकेल. कुंजन म्हणाला, त्या महात्म्याचे ज्ञान रूप प्रकट केले. त्यांनी माझ्यावर कृपा केली, त्यामुळे मी एका ठिकाणी बसून त्रिभुवनाचे ज्ञान प्राप्त करू शकतो. चौव्याण्याने विचारले, आपण तरी ज्ञानवंतामध्ये श्रेष्ठ आहात, तर मग आपणास पोपटाचा जन्म कसा प्राप्त झाला? कुंजन म्हणाला, सहवासाने पापही वाढू शकते पण पुण्यही वाढते. यासाठी सदाचारी माणसाने कुसंगाचा त्याग केला पाहिजे. एके दिवशी एक व्याध पोपटाच्या पिलांना बांधून विकण्यासाठी
आणण्यासाठी आला. एका ब्राह्मणाने त्याला खरेदी केले. एके दिवशी फुले व फळे आणण्यासाठी जंगलात गेला. त्यावेळी त्याने एका पोपटाला विकत घेतले. ही घटना मला दुःख देण्यासाठी कारण ठरली. त्याने त्या पोपटाला मारून खाऊन टाकले. त्याचा अशा प्रकारे अंत झाला पाहून मी फार दुःखी झालो. रात्रंदिवस माझ्या डोळ्यासमोर त्या पोपटाचा विचार येत होता. त्यामुळे मला पोपटाचा जन्म मिळाला. गर्भामध्ये असतानाच मला पूर्वजन्माचे स्मरण झाले. मृत्यूच्या वेळी प्राणी मात्राच्या चिंतामध्ये जो भाव असतो त्याला तसा जन्म प्राप्त होत असतो. त्यामुळे मी भूत, वर्तमान, भविष्य जाणू शकतो. या संसारातील दुःखापासून जलाने माणसाचे मळ नाहीसावतो, परंतु गुरुच्या सानिध्यामध्ये अंधकरणाचा अधिकार नाही, अंधकार नाहीसा होतो. त्यामुळे गुरुच्या सारखे कोणतेही तीर्थ नाही. या जगात जीवाचा उद्धार करण्यासाठी गुरुदेव चालते बोलते उत्तम तीर्थक्षेत्र होय. भगवान विष्णू म्हणाले, हे परमज्ञानी शुक महात्मा चौव्यन यांना तत्वज्ञान देऊन शांत झाले आणि म्हणाले, तुझ्या मनात कोणती इच्छा आहे ते सांग, तेव्हा मी आपणास कोणती इच्छा आहे ते सांग. त्यावेळेस ते म्हणतात की मी आपणास भूखंडाचे वर्णन केले. पहिला सृष्टीखंड व दुसरा भूमिखंड. श्रेष्ठ मनुष्याने जर यातील एखादा श्लोक समजून घेतला तर त्याच्या हृदयातील पाप नाहीसे होतो. जो कोणी पद्यपुराणाचा एक शब्दसुद्धा ऐकून घेतला तरीसुद्धा त्याचे पर्वतसारखे पापे जोडून भस्म होतात. तसेच जो कोणी नित्य नियमाने पद्यपुराणातील श्लोकांचे पठन, चिंतन, मन, ध्यान लावून करेल त्याला अश्वमेघ यज्ञाचे पुण्याची प्राप्ती होईल. या पद्यपुराणाच्या पठनाने धर्म, अर्थ, काम यांचे चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते. पद्यपुराणाचे पठन करण्याने, पद्यपुराणाचे श्रवण करण्यास साधकास कधीही विघ्न येणार नाही. त्याच्यावर महालक्ष्मी भरभरून प्रसन्न राहील. 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होईल आणि त्याला हर जन्मामध्ये महालक्ष्मीचा अखंड चिरकाल आशीर्वाद राहील. एवढं पद्यपुराण खूप काही महत्त्वाचं आहे. भूमिखंडाचे पठन करून तो सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होऊन आनंदाने, सुखासमाधाने जगू शकेल. अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. श्रवण करणारा सर्व गोष्टींपासून, पठन करणारा सर्व गोष्टींपासून मुक्तिता प्राप्त होऊ शकतो आणि त्याला सर्व सुख, ऐश्वर्य लाभ होऊ शकतो आणि वैकुंठ लोकाची प्राप्ती होऊ शकते, असे हे पद्यपुराणामध्ये सांगितले आहे. तर आतापर्यंत आपण भूमिखंडाचे वर्णन ऐकले. सृष्टीखंड हा दुसरा खंड होता आणि पहिला खंड भूमिखंड होता. तर असे बरेच काही हा अध्याय आपण ऐकून चुकलो आहोत. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्या गावाची कमेंट्स करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः कमेंट्स बॉक्समध्ये करा. शेअर करायला विसरू नका. व्हॉट्सॲप ग्रुप, इंस्टाग्राम, फेसबुकला आपल्या 10 जणांना, मित्रपरिवारांबरोबर, या आपल्या रिश्तेदारांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ते पण हे पद्यपुराण श्रवण करतील. 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ पुराण पद्यपुराण. विष्णूंचे चातुर्मास चालू आहे, श्रावण मास चालू आहे, म्हणून चातुर्मासाचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. संपूर्ण श्रावण मासात महारुद्र अभिषेकाचे पुण्य मिळेल फक्त अध्याय श्रवण मात्र केल्याने. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः.